91 महिला उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यासाठीच आमचा पक्ष पार्टीयुत डिफरन्स मानला जातो. जनतेने जसं सिद्धार्थदादांवरती विश्वास ठेवलाय त्याच ह्यांनी ह्यांच्यावरती पण विश्वास ठेवून ह्यांना निवडून आणणं फार गरजेचं आहे. कमळ कमळ बीजेपी आल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी प्रभाग क्रमांक 12 मध्ये आता मी उभी आहे आणि आपण पुणे शहरातल्या सगळ्या निवडणुकीचा आढावा घेतोय. कशा पद्धतीने या लढती आहेत हे आपण बघतोय. माझ्या सोबत आता भाजपचे सगळे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये त्यांना नेमकं या प्रभागामध्ये काय करायचं आहे, त्यांची उद्दिष्ट काय जाणून घ्यायची आहेत. भरपूर महिला ब्रिगेड दिलेली आहे आणि इथे महिला जास्त दिसत आहेत. एक पुरुष उमेदवार आहे. कसं वाटतं इथे? मला छान वाटतंय की माझ्या माता भगिनी आमच्या पॅनलमधल्या 3 बहिणींबरोबर छान असा प्रवास चालू आहे. आमच्या सुजाताताई वहिनी शी इज लाईक अ मदर फिगर, आमच्यासाठी एक मातोश्रीच आहेत आणि एक छान पद्धतीने प्रचार चालू आहे. आणि मी उलट ह्या प्रसंगी तुम्ही मला हा प्रश्न विचारला, आय एम व्हेरी हॅपी. मला अत्यंत आनंद होतो हे सांगायला की आमचा पक्ष आहे त्यांनी पूर्ण पुणे शहरात 91 महिला उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यासाठीच आमचा पक्ष पार्टीयुत डिफरन्स मानला जातो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, सुजाता त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दररोज जोमाने प्रचार करतोय. आणि मला आज तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की आमचा विजय असा जवळ येताना आम्हाला दिसत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि एक छान उत्सुकता आणि एक छान वातावरण आहे ऑल ओव्हर. निश्चितच आता आपण वडारवाडीमध्ये उभे आहोत आणि इथलेही अनेक प्रश्न आहे. कुठला प्रश्न स्पेसिफिक निवडून आल्यानंतर पहिल्यांदा सोडवायला प्राधान्य द्या? पहिला प्रश्न, आम्ही चौघेही निवडून आल्यानंतर आम्हाला पाणी समस्या, त्याच्यानंतर ड्रेनेज आणि इथं असलेले रस्ते हे आम्हाला सुधारायचे आहेत. गेले 4 वर्ष प्रशासनाचं राज्य असल्यामुळे तळागाळापर्यंत आम्ही पोचवू शकलो नाही आणि काही प्रलंबित प्रश्न आहेत. तर मी सगळ्यांबरोबर म्हणजे सगळ्यांच्या वतीने बोलतो की ते निवडून आल्यानंतर नक्कीच आम्ही त्याच्यावरती एक ठोस उपाययोजना काढून ते नक्कीच सॉल्व्ह करू. सिद्धार्थ शिरोळे यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. ताई, फिरताय उमेदवारांसोबत काय म्हणतायत लोक, काय कसा रिस्पॉन्स करतायत? पहिलं तर आपल्या पार्टीने आपल्याला यंग उमेदवार दिलेले आहेत, शिकलेले आहेत, त्या म्हणजे शिकलेले आहेत, त्याच्यामुळे खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि यंग जनरेशनचा तर अजून जास्त प्रतिसाद आहे. मला असं वाटतं जनतेने जसं सिद्धार्थदादांना वरती विश्वास ठेवलाय त्याच ह्यांनी ह्यांच्यावरती पण विश्वास ठेवून ह्यांना निवडून आणणं फार गरजेचं आहे. अपूर्व थांबलेत म्हणून आम्ही खूप एक्साइटेड आहे. म्हणजे माझ्या वयाचे पण पोरं, म्हणजे त्यांचं 18 कंप्लीट 18 कंप्लीट आहे. यंग जनरेशन म्हणजे आता अपूर्व आता क्रीडा म्हणजे पोरांना मदत करतात, काही जणांना जर्सी देतात. पोरं सांगितले ना लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणजे हे करतात, सपोर्ट करतात एकदम. म्हणून खूप म्हणजे उत्साहाने त्यांना मतदान करू अपूर्व दादाला. कुठे राहता? तुमचं नाव काय? मी सैदा भीमराव कांबळे, कुठे राहता? वडारवाडी भागातून. कशी चालली आहे निवडणूक? छान चालली. काय वाटतं कोण जिंकेल? अपूर्व दत्तात्रय खाडे. का बरं? नाही, ते व्यवस्थित काम करतात. आमच्या भागातनं विचारपूस करतात काय झाले काय नाही. असं काही असलं तर अडीअडचण असलं तर वेळेला धावून पळून येतात. आम्ही कॉल वगैरे केलं तर काही प्रॉब्लेम असलं तरी पळून येतात. असं नाही म्हणत नाही, ताई आलो आम्ही येतो असं बोलतात. माझा अनिल रुपचंद बोळतराव. मी प्रभाग क्रमांक 12 मध्येच राहतो. कसं इथलं राजकीय वातावरण काय म्हणतंय? राजकीय वातावरण म्हणलं तर आमच्या अण्णा अलगुडे आहेत ना, अर्ध्या रात्री फोन केला तरी आवर्जून धावून येतात. परत त्यांचे कुठल्याही दवाखान्याचं कार्य असेल काय असेल तरीसुद्धा ते आवर्जून येतात. आणि त्यांचे बंधू अनिल शेठ अलगुडे ते सुद्धा आमच्या म्हणजे अर्ध्या रात्रीसुद्धा खूप धडधाकटीने पळून येतात. आणि युवक वर्गांकरता खूप काही करतात ते. आणि अण्णा अलगुडे असे आहेत की गोरगरीब कोणी ॲडमिट असलं 50%ची सवलत या त्या स्वतःहून करून देतात. मेन म्हणजे हॉस्पिटल बांधलं आमच्यासाठी. आम्हाला खूप मदत केलेली आहे. गरिबांना खूप मदत करतात. मेन कशाची गरज असते? माणसाला हॉस्पिटलचीच गरज असते. तर त्या महत्त्वाचं त्यांनी ते काम केलेलं आहे. बाकीचं म्हणजे कोणी करू शकतं, पण मेन हॉस्पिटलचं काम केलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून त्यांना मत देणार. हो. आजी कोणाला मत देणार? कमळला देणार. का बरं? का तर तुम्ही आम्हाला सांभाळून घेता म्हणून तुम्हाला देणार ना. काय सांभाळून घेतात ते? मग बघतात समजा, कमी जास्तीला बघतात ना म्हणून तुम्हाला देणार. कोणाला मोदी कसे वाटतात? मोदी बघता का बातमीत? बघता
बघते की काम कसं वाटतं? काय बघते चांगलं आहे चांगलं आहे की व्यवस्थित मोदींचं काम कसं आहे? आहे मोदी चांगलं काम करतो आणि फडणवीसांचं काम ओळखता? त्यांनी बी काम चांगलं करतात चांगलं करतात. हा लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? हो लाडकी बहिणीच्या येतात म्हणून कमळात आम्ही मत देणार आहे. लाडकी बहिणीसाठी सगळेजण खुश आहे तिथं याच्यासाठी त्यांनीच निवडून येणार आहेत. बरं. सगळ्या देशामध्ये त्यांचाच विजय होणार आहे. आजी मला सांगा काय करता 1500 रुपयांचं? 1500 रुपयामध्ये जमा करून घरला परपंचाला आम्ही खर्च करून घेतो. गोळ्या औषधं सगळं त्याच्यामध्ये आमचं भागतंय. म्हणून सुगं- कुठल्या चिन्हाला मत देणार? कमळ कमळ बीजेपी आल्याशिवाय राहणार नाही. वर्षावर्षे कुठे राहतात? याच भागात राहते. काय वाटतं प्रभाग क्रमांक 12 मध्ये काय होईल? योग्य ते म्हणजे छान आहेत सगळे तरुण आहेत कोण निवडून येईल? येतील ना सगळेच म्हणजे बीजेपीचं तर सगळं कार्य चांगलंच आहे आणि ते चांगलंच करतात ते. आता हे लेडीजसाठी होमी बाबा हॉस्पिटलचं पण काम ताईंनी केलेलं आहे आणि म्हणजे महिलांसाठी खूप काय सुविधा करून दिलेल्या आहेत. आणि आता ह्या वस्तीमध्ये किंवा ऑर्डरवाडीमध्ये म्हणजे एक ना एक लेडीज इथं सुविधा घ्यायला येतात. ते पहिले तर त्यांच्या मम्मी खूपच म्हणजे 2 वेळा निवडून आलेले आहेत नगरसेविका म्हणून. त्यांनी पण कामं केलेलेच आहेत सगळ्यांचे. जे लोकांचे समस्या आहेत ते केलेलेच आहेत. आता पण अपूर्व दादा प्रत्येकाने जे काय सांगतील ते धावून येतातच आहे आणि करतातच आहे आणि इथून पुढे ते करत राहतील. तर आम्हाला तर योग्यच वाटतं. माझ्या मते तर वसंत भाऊच यावं. का बरं? का बरं म्हणजे त्यांनी तो नगरसेवक नसूनही खूप जणांना आतापर्यंत मदत करत आला. कोणाच्याही म्हणजे मदतीला धावणारा आहे तो. मग तो कधीही कोणाच्याही हाकेला हे करतोय ओ देतोय. तर आमचं मत आहे की त्यांनीच यावं. कारण की कमळ का नको? हा कमळ नको का? घड्याळ नको का? अहो ताई येऊ दे ना ते पण येऊ दे नको म्हणत नाही आम्ही. पण आमच्या मदतीला हाक देणारा कोणतरी उमेदवार असावा म्हणून आम्हाला नवीन चेहरा हवा. ताई किती वर्ष झाले इथे राहताय? आमचा जन्मच झालेला आहे आई वडिलांपासून. तुमचं काय नाव? आजोबा लीला जगन्नाथ डोंगरे. आता निवडणुकांचे दिवस आहेत तर काय वाटतं इथे कोणाला मतदान होईल जास्त? खरं म्हणजे शिवसेना विशाल पवार. का बरं? कारण तो न उभा राहताच तो लोकांना खूप लोकांना मदत केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.